नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अपडेट्स पाहण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजचे हवामान अंदाजाचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. तर भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा देशभरात पावसाचा इशारा जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासूनच मोठा चक्रीवादळाचा परिणाम हळूहळू कमी होताना दिसत असला तरी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं. पूर्वोत्तर भारतात म्हणजे पाहिलं तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे या भागात नागरिकांनी अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणं गरजेचं आहे. हवामान विभागानुसार या प्रदेशांमध्ये पावसाच्या जोरामुळे नदीकाठच्या भागांमध्ये पुराचा धोका संभवतो. दक्षिण भारतात आंध्र प्रदेशसह इतर राज्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये ढगाळ वातावरण असून मधूनमधून पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते असा अंदाज आहे की पावसाळ्याच्या या कालावधीत राजस्थानी लोकांनी प्रवास करताना दक्षता घेणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यातील विविध भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची ही शक्यता वर्तवण्यात आली. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव व धुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून इथे अलर्ट जारी केला. अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. गेल्या काही महिन्यांपासूनच मराठवाडा क्षेत्रात पावसामुळे गंभीर परिस्थिती आहे. यंदा मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस पडला असून शेतीवर मोठा परिणाम झाला. कृषी तज्ज्ञांनी सांगितले की या पावसामुळे मका, ज्वारी, हरभरा यासह विविध पिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र अजूनही पावसाचा जोर कमी झालेला नाही आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार नागरिकांनी घराबाहेर जाताना वादळी वाऱ्याचा, पावसाचा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील दुर्घटनांपासून बचावासाठी वाहन चालवताना खबरदारी घेणं, नदीकाठच्या भागातून प्रवास टाळणे आणि घरातील सुरक्षा उपाय पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. IMDच्या येलो अलर्टने सूचित केलेले भाग आणि जिल्हे काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. त्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या कोकणातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहणार. तर नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःची सुरक्षित करणे गरजेचं आहे.